मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता रमा ही माहीला सांगत असते की अक्षयमधलं तुला काय आवडलं आणि माझे जे मिस्टर आहेत ना अक्षय मुकादम ते तुला कसे वाटले. तेव्हा आता लगेचच माही म्हणते की हे बघ, तू मला असा प्रश्न विचारायला नको होता आणि मला हे तुझं रमा अजिबात आवडलेलं नाही आहे बरं का. रामा म्हणते की असं काय करते, तुला माझ्या मिस्टरांमध्ये खरंच काय आवडलं ते सांग. तेव्हा आता माही म्हणते की अक्षय मुकदमाविषयी जर सांगायचं झालं ना की तर तो रामावरती खूप प्रेम करतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते की म्हणजे मी रमा आहे हे तो समजत होता म्हणून तो माझ्यासोबत त्याचे रमावरती प्रेम असल्यासारखा वागला. पण त्याला जर हे माहीत असतं की मी माही आहे तर तो माझ्याशी असं कधीच वागला नसता. म्हणजे त्याचं रमावरती किती प्रेम आहे बघितलंस ना तू, तर रमा खुश होते. आणि माई म्हणते की म्हणून मी ठरवलं की तुम्हाला दोघांना एकत्र आणलं पाहिजे आणि तुमचं दोघांचं एकमेकांवरती एवढं प्रेम आहे ना, तुम्ही जरी लांब असलात ना तरी तिथून तुम्ही एकमेकांवरती प्रेम करताल. तुम्ही दोघं ना एवढे छान आहात असे माही रमाला सांगते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की अक्षय किती बारीक बारीक गोष्टीमध्ये लक्ष घालतो आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. फक्त मी तुझ्या फॅमिलीसोबत होते ना म्हणून अक्षयसोबत राहत होते, नाहीतर मी अक्षयसोबत कधीच राहिले नसते असे माही आता रमाला सांगते. रमा खुश होते आणि म्हणते की काय ग माही. आणि त्यानंतर आता माही म्हणते की तू इथे नव्हती म्हणून मला थोडे दिवस का होईना अक्षयसोबत राहता आलं. तर रमा आता माहीकडे बघते आणि त्यानंतर माई म्हणते की म्हणजे तुझी फॅमिली होती ना म्हणून मी अक्षयसोबत राहिले. आणि त्याचनंतर आता माही ही रमाला सांगते की रमा तू नाही पण अक्षय लकी आहे बरं का, कारण अक्षयला तुझ्यासारखी बायको मिळाली आणि तू माझ्यासारखी दिसते म्हणून मला थोडे दिवस का होईना अक्षयसोबत राहता आलं. आणि आता माही ही पेगवरती पेग पीत असते ते बघून आता रमा म्हणते की माही बस झालं बरं का आता हे, आणि हे बंद कर आणि झोप बरं. तर पटकन आता माही तिच्या अंगावर ब्लँकेट घेते आणि झोपी जाते. तेव्हा रमा ही माहीकडेच बघत असते. त्यानंतर आता इकडे रात्र होताच साईदा आणि पंकज काका पुन्हा देविकाच्या घरासमोर आलेले असतात आणि आता गार्डनमध्ये येत घराकडे आता दोघेही बघू लागतात. आणि त्यानंतर आता साईदा म्हणतो की आपल्याला काळजी घ्यायला हवी, कारण मागच्या वेळेस त्यांनी आपल्याला बघितलं होतं तर पोलिसात देण्याची धमकी दिली होती. तेव्हा आता पंकज म्हणतो की मागच्या वेळेस कारण होतं तर म्हणजे आपल्याला घरात तरी जाता आलं होतं, पण आता तर घराच्या दारे आणि खिडक्या सगळे काही बंद वाटतात. आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की माझ्याकडे साहेब एक आयडिया आहे, जर आपण रात्रभर इथे गस्त घालून उभा राहू कुणी बाहेर येतं की काय, आणि जर का कुणी बाहेर आलं त्याच वेळेस आपण फायदा उचलून आतमध्ये जाऊ. तर आता सायदा म्हणतो की काय अहो इथे जर आपण रात्रभर थांबलो ना इथे खूप मच्छर आहेत, खूप चावतील आपल्याला. त्यानंतर आता खिशातून एक बॉटल काढत पंकज म्हणतो की अहो तुम्ही कशाला काळजी करता, माझ्याकडे ना एक स्प्रे आहे, तो स्प्रे जर डासावरती असा मारला ना 10 किलोमीटरपर्यंत डास येत नाही. तर सायदा हसू लागतो आणि म्हणतो की हे बरं आहे बाबा तुमचं. आणि त्यानंतर आता पंकज त्याच्या पाठीमागून आता वारा घालण्याच्या चटईची काठी काढतो आणि वारा घालू लागतो. सायदा म्हणतो हे काय आहे. पंकज म्हणतो की वारा घालायचा. तर आता सायदा म्हणतो तुम्ही काय जादूगार आहात का. पंकज म्हणतो तसं नाही, अहो आपण कुठे निघालो ना तर सगळी सोय करून ठेवायला हवी ना. आणि त्यानंतर आता पंकज आणि सायदा दोघेही प्रेमाने आता त्या पंख्याने चटईसारख्या वारा घालू लागतात. आणि आता सायदा खुश झालेला असतो. दोघेही आता बाहेर कोणी येतं की नाही याची आता वाट बघू लागतात. इकडे आता माहीला आठवतं ज्यावेळेस आपण मुकादमांच्या घरी आलो होतो त्यावेळेस आता सीमाने आपल्याला सांगितलं होतं की माही तू पूर्णपणे रमा बनायला तयार आहेस ना. तर माहीने होकार दिलेला असतो. माही म्हटलेली असते की हो क्यूट आंटी मी रमा बनायला तयार आहे, कारण मी अक्षयला हे माहीतच करू देणार नाही की त्याची रमा या जगात नाही येत म्हणून. त्यामुळे आता सीमा खूप खुश झालेली असते आणि मी त्याला हे सुद्धा कळू देणार नाही की मी माई आहे म्हणून. त्याला मी हेच सांगेल की मी रमा आहे, कधीच त्याला ते कळू देणार नाही. तेव्हा आता लगेच सीमाने सांगितलेलं असतं की हे बघ माही मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती रमा होण्याची ही जबाबदारी तू एकदम व्यवस्थित पूर्ण करशील. आणि तेवढ्यात आता पाठीमागून आनंद हा सीमाच्या पाठीमागून तिथे येत सीमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो आई. तर तेवढ्यात सीमा ही भानावर येते आणि आनंदकडे बघते. समोर बघते तर तिथे कोणीच नसतं आणि आपण माहीसोबत बोलत असल्याचा फक्त भास असल्याचे आता सीमाच्या लक्षात येते. आणि आता लगेच आनंद म्हणतो की आई तू कसला विचार करतेस.
आनंद म्हणतो की आई तू कसला विचार करते आणि हे काय स्वतःशी तू काय हसतेस. आणि आता सीमा इकडे तिकडे बघू लागते. सीमा म्हणते की अरे आनंद मी माहीचा विचार करत होते आणि मला खात्री आहे ज्या वेळेस आपली माही ही इकडे येईल ना त्यावेळेस ती पूर्णपणे आता रमा झालेली असेल. इकडे आता रमासुद्धा झोपण्याच्या तयारीत असते आणि रमा झोपत असताना आता माहीकडे बघते. माही आता झोपलेली असते आणि त्यानंतर माहीकडे बघत आता रमा विचार करते की हे बघ तुला जरी हे आवडत नसले ना तरी तुझे माझ्यावरती खूप उपकार आहे माही, कारण मी नसताना तू माझं घर सांभाळलंस आणि माझी सगळी जबाबदारी तू पूर्ण केलंस, तू यांना सावरलंस. माहीकडे बघत आता रमा विचार करते की माही तू माझ्यासाठी हे सगळं एवढं का करतेस. आणि माहीकडे बघत आता रमा झोपी जाते. इकडे आता सीमा आणि आनंद हे दोघेही आई आजीकडे येतात आणि आता आई आजी त्यांना म्हणते की काही जरी झालं ना तरी ती आपली रमा नाही आहे, तेव्हा आपण तिच्यावरती सगळा काही विश्वास ठेवू शकत नाही. आणि त्यानंतर आता आई आजी ही सगळ्यांना सांगते आणि म्हणते की जर माही ही रमा बनून आपल्याकडे राहायला तयार झाली ना तरी ती खूप आपल्यासाठी चांगलं आहे, कारण माही ही एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे, तिला सगळं काही येतं. आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला तिचा फायदाच होईल. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की पण ती फक्त बालिश आहे याचाच मला फक्त अवघड वाटतंय, कारण ती उद्या म्हणायची की मला सिगरेटच प्यायचं आहे, मला दारूच प्यायची आणि असा जर बालिशपणा केला तर ते बिझनेसमध्ये कसं चालायचं. सीमा म्हणते की आई मला खात्री आहे की ती असं कधीच करणार नाही आणि रमा म्हणून ती तिचं कर्तव्य नक्की पार पाडेल. तेवढ्यात आनंद म्हणतो की काही जरी झालं ना आई आजी माही ही माही आहे आणि रमा ती रमा होती हे आपण विसरता कामा नये. आजी म्हणते की आनंद तू एकदम बरोबर बोललास. आभ्या म्हणतो की बरोबर आहे दादा, मला तुझं म्हणणं पटतंय, पण आता माहीवर विश्वास ठेवण्याखेरीज आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय तरी आहे का. विचार करून आता रमाकांत म्हणतो की बरोबर आहे अभि, तू एकदम बरोबर बोलतोयस. आता ना जरी आपण दुसरा कोणता विचार केला तरीसुद्धा त्याचा काही फायदा नाही, कारण आता रमा या जगात नाही आहे आणि काही जरी झालं तरी आपल्याला माहीवरती विश्वास ठेवायलाच हवा. तेव्हा आता दुसरा विचार करण्यात काहीच अर्थ नसल्याचे आता रमाकांत सांगतो. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की पण रमा जर जिवंत असली आणि आलीच ती परत तर मग. तेव्हा आता सीमा म्हणते की मी तुम्हाला सांगते रमा जिवंत नाही आहे, कारण रमाला जर यायचं असतं तर ती कधीच आली असती. आणि त्यानंतर आता मग सीमा म्हणते की मला नाही वाटत रमा पुन्हा परत येईल म्हणून, यायचं असतं तर ती कधीपर्यंतच आली असते. इकडे आता आभ्या म्हणतो की हे बघा आता माही या घरात आहे आणि आपण माहीला रमा बनवलंय आणि त्याचबरोबर आपण रमाचं सगळं अस्तित्व पुसून टाकतोय. आभ्या म्हणतो की जर रमा परत आली तर माही पण कशी रिॲक्ट करील हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. सीमा म्हणते की हे बघा माही खूप चांगली मुलगी आहे आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तिचंसुद्धा अक्षयवरती प्रेम आहे. आपण तिला रमा बनवणं हे काही तिच्यावर आपण स्वतःहून लादलेलं नाही, तिनेच हे ॲक्सेप्ट केलं आणि त्यासाठी ती तयार झाली असे आता सीमा सगळ्यांना सांगते. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की तरीसुद्धा आपण अगोदरच सगळं तयारीनिशी राहायला हवं, म्हणजे एखाद्या डॉक्युमेंट्सवर ती माही आहे आणि ती मुकादमांच्या घरी राहते हे असं आपण तिची सही घेऊन आपल्याला नाही करता येणार का. आणि उद्या जर रमा कदाचित आली तर ते सुद्धा आपल्यासाठी चांगलं राहील. ते ऐकून सगळेजण आता विचार करतात आणि लगेच आभ्या म्हणतो की आई आजी तू अगदी बरोबर बोलतेस, मी तुझ्या बोलण्याला अगदी सहमत आहे. इकडे आता माहीच्या घरासमोरील गार्डनसमोर सायदा आणि पंकज हे बसलेले असतात आणि कुणी बाहेर येतं का याची वाट बघत असतात. आणि आता सायदा त्याच्या हाताने वारा घालत असतो तर पंकज सायदाच्या खांद्यावर हात ठेवून डरार झोपलेला असतो. आणि आता इकडे सायदा म्हणतो की पंकज भाऊजी अहो तुम्ही का घोरू राहिलेत एवढं. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून फोनवर बोलत बोलत नील बाहेर येतो आणि नीलला बघताच आता सायदा हा खडबडून जागा होतो आणि पंकजसुद्धा उठून बसलेला असतो. सायदा म्हणतो की आता हा आलाय बाहेर आणि आपण मला वाटतंय की याच्यासोबतच आता आतमध्ये जाऊयात. डोळे चोळत पंकज आता नीलकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता तेवढ्यात आता पंकज एक शब्द बोलताच आता इकडे नीलला काहीतरी संशय येतो, कुणीतरी बाहेर आहे की नाही. आणि पटकन खिशातून नील हा रिव्हॉल्वर बाहेर काढतो आणि नीलने रिव्हॉल्वर बाहेर काढता क्षणी आता इकडे पंकज
कुत्र्यासारखा आवाज काढून ओरडू लागतो. तेव्हा आता लगेच डोक्याला हात लावत नील म्हणतो की मी सुद्धा काय, आणि पुन्हा रिव्हॉल्वर खिशात घालून नील आता आतमध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. तर सायदा खूप खुश झालेला असतो. हसतच आता सायदा म्हणतो गेला की तो, आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की त्याने दार लावून घेतलं असेल का. तेव्हा आता सायदा म्हणतो की राहू दे, आपण बघूयात ना नंतर. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी माही आणि रमा ह्या तयार झालेल्या असतात आणि दोघीही आता टेबलवर बसून आता कॉफी पित असतात. तर तेवढ्यात देविका तिथे येते. दोघींनाही बघते. देविका म्हणते हे बघ माही, आता थोड्याच वेळात साहेब येतील आणि इन्शुरन्सवाले देखील येतील. तेव्हा तू निमूटपणे त्यांना सगळं काही सांगायचं आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तू सह्यासुद्धा करशील. माही आता इकडे देविकाकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की तोपर्यंत रमा आमच्या ताब्यात असेल, कळलं का माही. तेव्हा आता माही म्हणते की हॅलो देविका, मी तुला पाठीमागे सांगितले की जोपर्यंत रमा इथे आहे तोपर्यंत मी पेपर्सवर सह्या करणार नाही म्हणून. माही म्हणते एकदा का रमा इकडून निघाली आणि घरी पोहोचली की लगेच मी पेपर्सवर सह्या करील, ओके का. तर देविका आता रमाकडे बघू लागते. ते ऐकून आता देविका विचार करते आणि म्हणते की अच्छा, पण मी तुमच्यावरती का विश्वास ठेवायचा. जर रमा इथून गेली आणि रमा गेल्यानंतर तू पेपर्सवर सह्या करशील यावरती मी कसा विश्वास ठेवायचा. देविका म्हणते की ते काही नाही, अगोदर तू पेपर्सवर सह्या करायच्या आणि रमाच त्यानंतरच इथून जाईल. ते ऐकून आता माही म्हणते की ठीक आहे, तुला वाटतंय ना अगोदर पेपर्सवर सह्या करायच्या, तर करते मी पेपर्सवर सह्या, पण त्या अगोदर मला एक गोष्ट हवी आहे. ते ऐकून देविका आता माहीकडे बघते. आणि त्या अगोदर मला रमाला छानपैकी तयार करायचं आहे आणि ते मला तू करून देशील, असे माही देविकाला बोलताच देविका म्हणते की व्हॉट डू यू मीन, काय म्हणायचं आहे तुला. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आता आरशासमोर येऊन आवरत असतो आणि अक्षयने आता एकदम रमा येणार म्हणून आता ब्लेझर घातलेला असतो आणि सूट घालून अक्षय त्याच्या स्वतःकडे बघत असतो. आणि आता अक्षय हा त्याची आवरत असताना पाठीमागून आता मोबाईलची सेल्फी काढत आता दरवाजाच्या आडून आनंद हा अक्षयकडे बघत असतो. आणि तेवढ्यात आरशातून अक्षयला ते दिसते आणि अक्षय म्हणतो की दादा. तर आनंद आता सेल्फी घेत आता अक्षयसमोर येतो आणि म्हणतो की माझा भाऊ किती हँडसम दिसतो. आणि लगेच आता आनंद म्हणतो की रमाच्या ॲब्सेन्समध्ये तू स्वतःला किती मिस करतोय. आणि त्यानंतर आता ते ऐकून अक्षय म्हणतो की हो हो करतो मी मिस, पण एवढं काय सरप्राईज आहे की कुणीच मला सांगत नाही. आणि लगेच आता आनंद अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की कळेल रे अक्षय तुला, तू काहीच काळजी करू नकोस. आणि त्यानंतर आता अक्षय रमाच्या आणि त्याच्या फोटोकडे बघत म्हणतो की 3 दिवस झाली ही फ्रेम इथे लावली, पण मला कुणीच काही कसं सांगत नाही. आनंद विचार करतो आणि म्हणतो की अक्षय आईला तुला काहीतरी सांगायचं आहे, आई तुझी बाहेर वाट बघते. आणि पटकन आता रागाने अक्षय बाहेर निघून जातो. आणि त्यानंतर अक्षय बाहेर जाताच इकडे आनंद विचार करतो की माही ही अगदी आता 100% रमा झाली पाहिजे आणि अक्षयला माही आता रमाच आहे याची काहीही करून खात्री झालीच पाहिजे, असा विचार आता आनंदने केलेला असतो. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की अजिबात चालणार नाही, अगोदर सह्या करायच्या आणि नंतर त्यानंतरच काय करायचं ते रमा करेन. आणि रागाने देविका आता पेपर्स आणण्यासाठी खाली जाते. तर इकडे आता रमा म्हणते की आता माही काय करायचं. माही म्हणते की तू कशाला काळजी करतेस. आणि माई म्हणते की हे बघ तू आता या खिडकीतून खाली उतरायचं आणि तुला एक जिना भेटेल, त्या जिन्यातून तू सरळ बाहेर पडायचंस. माई म्हणते की हे बघ रमा, मला जर बाहेर जायचं असतं ना तर मी इथूनच बाहेर पडते, आणि तू एकदा का बाहेर पडली की मग तू मला शिट्टी वाजव, तुला शिट्टी वाजवता येते ना. तर रमा म्हणते हो. आणि त्यानंतर आता माई म्हणते गुड. माही म्हणते की हे बघ जेव्हा मला ते सह्या करायला नेतील तेव्हा तुला या रूममध्ये लॉक करतील आणि त्यानंतर तू लगेच या खिडकीतून बाहेर जाऊन निघून जायचंस आणि मला शिट्टी मारून सिग्नल द्यायचा, नंतर मग मी बघते काय करायचं ते. त्यानंतर आता रमा म्हणते की हे बघ माई, ही माणसे बरोबर नाही आहेत आणि ही खूप वाईट माणसं आहे. तेव्हा तू एक काम कर, तू सुद्धा माझ्यासोबत चल ना आणि तू सुद्धा आमच्या घरी चल. मी यांना सांगेन की तू आपल्या घरासाठी आणि यांच्यासाठी किती काय काय ते केलं आहे. तर माई म्हणते की नाही रमा. माई म्हणते की नाही रमा, तुला कळत कसं नाही. हे बघ तू जर हे प्रत्येकाला सांगत बसली ना तर मग ते अक्षयला देखील कळेल आणि मग काहीतरी त्यातून वेगळंच होईल. तेव्हा रमा मी तुला सांगते हे असं अजिबात करायचं नाहीस. आणि त्यानंतर आता माई म्हणते की असे करून तुझाही अक्षयवरचा
तुझ्यावरचा विश्वास उडेल आणि माझ्यावरचा देखील. आणि काही जरी केलं तरी अक्षयचा माझ्यावरती जो विश्वास आहे ना, तो विश्वास उडून मला चालणार नाही असे माही आता रमाला सांगते. आणि हे सगळं मी मोठं प्लॅनिंग करून अगदी छान मनाने तुला सांगते, तेव्हा माझ्यासाठी तू एवढं करशील ना. तर आता इकडे रमा म्हणते की माही तू ऐक, ही माणसे चांगली नाही आहेत आणि चल माझ्यासोबत. इकडे आता माई म्हणते की हे बघ रमा, तू माझी काही काळजी करू नकोस. माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि त्यासाठी मी व्यवस्थित प्लान करील आणि हे लोक ना माझे काहीच नाही वाकडं करू शकत. तेव्हा तू काहीच काळजी करू नकोस असेच आता माही ही रमाला समजावते. आणि त्यानंतर आता माई म्हणते की अगोदर मला तुला छान तयार करायचं आहे. अक्षय जेव्हा तुझ्या समोर येईल तेव्हा तुझ्याकडे अक्षय फक्त बघतच राहायला हवा. आर यू रेडी रमा? तर आता रमा ही होकार देते. आणि त्यानंतर आता माही ही रमाला अगदी सुंदर पद्धतीने तयार करते. रमाला आता माहीने लाल साडी घातलेली असते आणि रमा ही आरशासमोर उभी असते. त्यानंतर आता माई म्हणते बघू रमा, आणि रमाचे सौंदर्य आता त्या साडीमध्ये खूप खुलून दिसत असते. आणि त्यावेळेस आता माहीसुद्धा खूप खुश झालेली असते. पण तेवढ्यात आता देविका दरवाजा उघडून तिथे येते आणि त्या दोघींकडे बघते. देविका हसतच म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण जोपर्यंत माही तू सह्या करत नाही तोपर्यंत रमाला इथून कुठेही जाता येणार नाहीये. आणि त्यानंतर आता माही म्हणते की चला, आणि माही ही दरवाजा लोटून आता बाहेर जाते. आणि आता इकडे माहीने रमाला मोठा प्लान सांगितलेला असतो. आणि बरोबर प्लानप्रमाणे आता रमा ही खिडकीतून उडी मारून जिन्यातून आता बाहेर जाते. आणि शिट्टी मारून आता माहीला सिग्नल देऊन रमा ही आता मुकादमांच्या घरी गेलेली असते. आणि इकडे आता अक्षय देखील रमा येणार म्हणून गार्डनमध्ये आलेला असतो. आणि मुकादमांची गार्डन रमा येणार म्हणून आता खूप सजवलेली असते. अक्षय आता गार्डनमध्ये येत इकडे तिकडे रमाला बघू लागतो. रमा काहीच आता अक्षयला दिसत नसते. आणि तेव्हा आता इकडे तिकडे बघत अक्षय म्हणतो की पण माझी रमा कुठे आहे? आणि त्या क्षणी आता रमा ही मुकादमाच्या घरासमोर येऊन गेटवरून चढत आता अक्षयला बघते. आणि पटकन आता अक्षयकडे पळतच आता रमा येऊ लागते. तर रमा पळत येत असताना आता अक्षय देखील रमाला बघतो. आणि रमाला बघताच आता अक्षय त्याचे दोन्ही हात बाजूला करतो आणि पळतच येऊन रमा आता अक्षयला मिठी मारते. आणि रमाला खूप आनंद झालेला असतो. आणि रमाला आपल्या मिठीत घेतल्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा, आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा, तुझ्या मिठीत आल्याचा आज मला पहिल्यांदा आनंद वाटतोय. आणि तुला माहिती आहे का, तुझ्या मिठीत येऊनसुद्धा माझ्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नाही आहेत. तर लगेच आता रमा खुश होते आणि विचार करते की त्याचं कारण की मी तुमची खरी रमा आली आणि हे तुमच्या हृदयाला कळलंय असे म्हणत प्रेमाने रमा आता अक्षयला अजून बिलगलेली असते. आणि अक्षयने रमाला आता भरगच्च मिठीत घेतलेलं असतं आणि रमा खूप खुश झालेली असते. आणि खऱ्या रामाचा तो खरा स्पर्श आता अक्षयला लक्षात आलेला असतो. आणि अनेक दिवसाचा विरह असह्य होऊन आता प्रतीक्षा संपून रमा आणि अक्षय दोघेही एकत्र आलेले असतात. रमा अक्षय एक होऊन एकमेकांना दोघांनी मिठी मारलेली असते. आणि माहीने आता रमा अक्षयची घडवलेली असते ती हृदयस्पर्शी भेट. तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम आणि माहीचा त्याग ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.